नमस्कार. तृतीय वर्ष कला शाखेच्या मराठी वाङ्मय या विषयाचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. काही महिन्यातच आपल्याला 5व्या सत्राच्या परीक्षेला सामोरे जायचे आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असल्यामुळे या परीक्षेचं स्वरूप हे पूर्णपणे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे. दीर्घोत्तरी प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्न यामध्ये असलेला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन अभ्यासक्रम करून घेत असताना हे जे 2 प्रश्नपत्रिकेची स्वरूप आहेत त्याचाही अभ्यास पद्धतीवर कसा परिणाम होतो ही गोष्टसुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. परीक्षा पद्धती आणि अभ्यास पद्धती या दोनमध्ये झालेला फार मोठा बदल समजून घेत असताना एक तर फार महत्त्वाचं आहे की या दोन्ही पद्धती ह्या ऑनलाईन स्वरूपाच्या झालेल्या आहेत. ऑनलाईन म्हणजे नेमकं काय, तर आपण आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, डेस्कटॉप किंवा सायबरमध्ये जाऊन सगळी व्याख्यानं समजून घेत आहोत. झूम, गुगल मीट या माध्यमातून आपण ऑनलाईन स्वरूपात प्राध्यापकांशी जवळ जात आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाचे आपण अनुभव घेत आहोत. ऑनलाईन परीक्षा पद्धती आणि ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पद्धती. अभ्यासक्रम पारंपरिक आहे, मात्र ती शिकवण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. आणि ह्या ऑनलाईन अभ्यास पद्धतीला जेव्हा प्राध्यापक सामोरे गेले त्यावेळेस त्यांना फार मोठे कष्ट घ्यावे लागले. त्याचे कारण असे होते की पारंपरिक अभ्यास पद्धतीचा असलेला आवाका, आतापर्यंत त्यांना शिकवण्याचा असलेला अनुभव आणि ऑनलाईन हे माध्यम नव्याने स्वीकारत असताना त्याच्यातील निरनिराळ्या क्लुप्त्या किंवा त्यात असलेल्या निरनिराळ्या अडचणी यांना प्राध्यापकांना सामोरे जावे लागले. प्राध्यापकांनी यावर मात केली आणि त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या परीने प्रत्येक प्राध्यापकाने आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची धडपड केली. मात्र विद्यार्थ्यांपाशी ह्या अभ्यास पद्धतीसाठी आवश्यक असलेला डेटा त्यांच्या मोबाईलमध्ये आहे का, होता का, त्यांना तुम्ही दिलेले लेक्चर्स किंवा व्याख्यानं परिपूर्णपणे त्यांना समजली आहेत का. वर्गामध्ये ज्यावेळेस बंदिस्त स्वरूपात विद्यार्थी असतो त्यावेळेसही तो शारीरिकदृष्ट्या उपस्थित आणि मानसिकदृष्ट्या तो अनुपस्थित असण्याची शक्यता असते. ऑनलाईनवरती तर हे पूर्णपणे शक्य आहे. अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांपर्यंत खरोखरच माहिती, ज्ञान पोचले आहे का हा प्रश्न लक्षात घ्यावा लागतो. तृतीय वर्ष कला शाखेच्या 5व्या सत्राच्या परीक्षेसाठी तयार असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या व्हिडिओचं निमित्त आहे. परीक्षा जवळ येते आहे आणि ही येत असताना आपल्याला काही मूलभूत गोष्टींचा विचार करावा लागतो. अभ्यासक्रम पूर्ण केला जातो आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला परीक्षा द्यायची आहे. पण परीक्षा नेमकी असणार आहे कशी हेही भान आपल्याला असायला पाहिजे. परीक्षा म्हटली की पेन, पॅड, खोडरबर, पट्टी या सगळ्या साधनांना घेऊन आपण परीक्षेला जात होतो. अभ्यास करत असतानासुद्धा वही, पेन ही फार नितांत गरज होती. आता हे सगळ्याचं रूप बदललेलं आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम समजून घेत असताना आपल्याला स्वतःला ऑनलाईन राहण्याची शिस्तसुद्धा समजून घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने वही, पुस्तक ही माध्यमं आपल्याकडची माहिती संग्रहासाठी आवश्यक होती, त्याच पद्धतीने तुम्हाला आता ऑनलाईन ड्राईव्ज समजून घ्यावे लागतील. गुगल ड्राईव्ह हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळालेली सगळी माहिती संग्रहित करू शकता. तुम्ही काढलेल्या नोट्स तुम्ही गुगल ड्राईव्हवरती
साठवून ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे ऑनलाईन स्वरूपात त्या वाचू शकता. त्यामुळे वही आणि पेनाची जागा ही ड्राईव्हने घेतलेली आहे याचं भान लक्षात घ्या आणि तुमच्याकडे असलेली माहिती किंवा तुम्हाला दिली जाणारी अभ्यासासंदर्भातली माहिती ही तुमच्या गुगल ड्राईव्हवर किंवा कुठल्याही स्वरूपाच्या ऑनलाईन ड्राईव्हवर प्रिझर्व म्हणजे साठवून ठेवा. परीक्षा पद्धती पेपरलेस होते आहे. कागदाचा वापर कमी केला जातो आहे. आपण सुद्धा पेपरलेस जास्तीत जास्त होण्याची गरज आहे. आणि मग नेमकं व्हायचं कसं? तर अभ्यासक्रम, अभ्यास पद्धती आणि त्याचबरोबर आपल्या काही सवयी यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. कारण अभ्यासक्रम पूर्ण होत आहे तो आहे ऑनलाईन स्वरूपाचा. झूम आणि गुगलवरती किंवा गुगल मीटवर हे लेक्चर झालेले आहेत आणि ते तुम्हाला प्रिझर्व करून ठेवता आलेले नाहीत. त्याच पद्धतीने तुम्हाला दिलेल्या काही नोट्स आहेत त्या बऱ्याच प्राध्यापकांनी त्यांच्याकडे असलेल्या नोट्स ह्या झेरॉक्स काढून किंवा स्कॅन करून तुम्हाला पाठवण्यात आलेले आहेत. त्याचं वाचन करणंही फारदा कठीण असतं. मग अशा वेळेस तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती प्रिझर्व करण्यासाठी गुगल डॉक ह्या पर्यायाचाही विचार करावा लागेल. गुगल डॉकवरती तुम्ही तुमच्या नोट्स टाईप करू शकता आणि त्या साठवून ठेवू शकता किंवा एखाद्या ठिकाणून कॉपी करून त्या तिथे पेस्ट करू शकता. गुगल डॉक हा एक सुंदर पर्याय तुम्हाला तुमच्या नोट्स काढण्यासाठी आवश्यक आहे याची जाणीव असू द्या. परीक्षा ही गुगल फॉर्म या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता असते. मुंबई विद्यापीठाने गुगल फॉर्मवरती काही आक्षेप घेतलेले आहेत आणि त्या आक्षेपानुसार तुमचा चेहरा, तुमचा आवाज परीक्षेसंदर्भात किंवा परीक्षेच्या वेळी रेकॉर्ड करणारे सॉफ्टवेअर वापरण्याची मुभा विद्यापीठाने दिलेली आहे. त्यामुळे तुमची परीक्षा ही एका विशिष्ट सॉफ्टवेअरवरती होण्याची शक्यता आहे. हे सॉफ्टवेअर समजून घेण्यासाठी तुम्ही गुगल फॉर्म हे सॉफ्टवेअर समजून घ्या. कारण गुगल फॉर्मसारखंच ही परीक्षा असते. नेमकं कसं असते तर हा जो गुगल फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो आणि त्याला 4 पर्याय असतात. त्यातल्या एका पर्यायावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे मोबाईलवरच टिक करायचे असते. तिथे नोंद केल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न येतो. अशी ही पद्धती आहे की ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देत असताना साधं गुगल फॉर्मचा जरी विचार केला तरीसुद्धा तुम्हाला तुमचा ईमेल आय डी असणे गरजेचे आहे. तो ईमेल आय डी ज्या मोबाईलशी संबंधित आहे त्याला तो अटॅच असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल हा स्मार्टफोन असायला पाहिजे. तुम्ही जर लॅपटॉपवर काम करत असाल तर तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा अपडेट असला पाहिजे. तुमच्या ईमेलचा पासवर्ड तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी ह्या परीक्षेला जाता जाता फार महत्त्वाच्या आहेत. त्याचा आतापासून सराव करा. तुमचा ईमेल अपडेट करा. ईमेलवरती संवाद साधायची सुरुवात करा. ईमेल पाठवणं किंवा ईमेल येणं हे फार गरजेचं आहे. तुमच्या ईमेलवर माहिती आली पाहिजे. ती कशी माहिती वाचायची असते ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी मित्रांमध्ये एकमेकाला ईमेल पाठवून ते समजून घ्या. ते कसे ओपन करतात, त्यामध्ये कशी माहिती संग्रहित केली जाते, कसं एकमेकाला ईमेल पाठवला जातो हे समजून घ्या. कारण तुम्हाला त्या ईमेलवरच तुमच्या परीक्षेचा पासवर्ड येणार आहे, यूजर आय डी येणार आहे आणि त्याचबरोबर ती जी सॉफ्टवेअरची सिस्टीम असेल ती तिथेच अपलोड होणार आहे. त्यामुळे ईमेल अपडेट करून घेणे फार गरजेचे आहे. तृतीय वर्ष कला शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 1 ते 2 महिनेच बाकी आहेत. या महिन्याभराच्या कालावधीमध्ये फिनिशिंग टच अर्थात व्याख्यान सत्र या स्वरूपामध्ये आपण अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. थोडक्यात आणि महत्त्वाचं अर्थात थोड्याशा व्याख्यान सत्राच्या आधारे MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांची निर्मिती करून तुमच्यापर्यंत अभ्यासक्रम पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. ही करत असताना तुम्हाला ईमेलचं भान असायला पाहिजे. तुमचा ईमेल अपडेट असायला पाहिजे. तुम्हाला संगणक आणि मोबाईल वापरता आला पाहिजे. यासाठी मी स्वतः गुगल क्लासरूम हा पर्याय निवडत आहे.
त्यासाठी तुम्हाला एक Google फॉर्म पाठवण्यात येईल, तो तुम्ही भरून द्या. Google क्लासरूम डेस्कटॉपवर अपलोड करून ठेवा. तो कसा करायचा याची माहिती मी तुम्हाला देईन. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा Google क्लासरूम तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथे आपण भेटायचं आहे. तुम्हाला ईमेल येत राहतील. त्या ईमेलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा Google क्लासरूम ओपन होईल. क्लासरूमवर आलेल्या सगळ्या माहित्या किंवा त्यामध्ये असलेली अद्ययावत व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला काही गृहपाठ दिला जाईल, तो तिथेच तुम्हाला सोडवावा लागेल. एकूणच ही अभ्यास पद्धती आपण Google क्लासरूमवरती संपवणार आहोत, समजून घेणार आहोत आणि त्यानंतर Google क्लासरूमवरच Google फॉर्मच्या आधारे आपण सराव परीक्षाही घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ऑनलाईन राहण्याचा सराव राहील आणि परीक्षेला जाताना तुम्हाला त्याची भीती वाटणार नाही.